एवढ्या रात्री अंधार पडल्यावर मी कुठे जाते ते सांगतेच, पण आज सकाळ सकाळ सुरुवात झाली ती आवरण्याची, कारण आम्हाला 2-3 दिवसात आता या घरातून शिफ्टिंग करायचं आहे. घर सोडेपर्यंत काही सामान आणि स्वयंपाक वगैरे तर काही सुटत नाही, पण म्हटलं हे सगळे डब्बे जेवढे आहेत तेवढे रिकामे करून घ्यावे आणि किराणा एका थैलीत भरून घ्यावा, जेणेकरून तो थैलीतून वापरता येईल. पण थैल्या भरता भरता लक्षात आलं की आपल्याकडे बरेच असे काही काही शिल्लक आहे, ते आता पुन्हा आवरून घ्यावं. आता त्याच्यातलंच एक होतं हे पास्त्याचं पाकीट. ते मला अजिबात आवडत नाही आणि म्हणून ते पडलेलं होतं. तर पास्ता तयार करताना लक्षात आलं की तो पहिले भिजून ठेवावा लागतो. ते वाजता वाजता लक्षात आलं. मग काय थोडा वेळ शिजवल्यानंतर थोडा वेळ आणखी 5 मिनिटं भिजू दिला आणि त्यानंतर छान गरमागरम पास्ता तयार केला. पण त्यातले मी अगदी 2 ते 3च घास खाल्ले, कारण तो मला आवडत नाही. वरून 4 वाजताच्या चहाची वेळ झाली, तर त्यात आणखी हे निघालं होतं की नागपंचमीच्या ह्या लाह्या होत्या, त्या शिल्लक होत्या, त्याही छान भाजून घेतल्या. आणि दिवसभरापासून मी आहोंच्या मागे लागली होती की मंदिरात चला, तर शेवटी रात्र झाली आणि आम्ही यावेळेस मंदिरात आलो. मंदिरात आलो तर त्यांचा छान हरिपाठ झाला होता आणि नुकतंच आरती सुरू होती, तर छान आरती मिळाली. आता श्रावण महिन्यात महिनाभर महादेवाची सेवा करायचं पुण्य यावर्षी माझ्या नशिबात नाही, कारण अहोंच्या भरोशावर या मंदिरात यावं लागतं, कारण मंदिर घरापासून बरंच लांब आहे. इथे मात्र एक दादा माझ्याकडून सगळी सगळी महादेवाची सेवा करून घेत होते. आज काय व्हायचं आहे काय नाही ते त्यांनी माझ्याकडून काढून घेतलं आणि त्यांच्या जवळचे सगळं साहित्य देऊन माझ्याकडून त्यांनी छान अशी पूजा करून घेतली. आजची माझी महादेवाची पूजा तर खूप छान झाली, पण तुम्ही महादेवाची श्रावण महिन्यात पूजा कशी करता ते कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.